नमस्कार, मी प्रतीक्षा तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सगळ्यांची फेवरेट अशी पास्ता रेसिपी, आणि तेही पिंक पास्ता रेसिपी। रेड सॉस आणि व्हाईट सॉसच्या कॉम्बिनेशनने त्याला एक पिंकिश कलर हा जनरेट होतो। आणि तसंच ह्या सिरीज मध्ये या वीक मध्ये जी आपली एकावर एक फ्री ऑफर चालू आहे ती ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। यासाठी लागणारं आपलं साहित्य आहे शिमला मिर्च, कांदा, थोडंसं मैदा, हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, ओरिगॅनो, बेसिल लीव्स, चिली फ्लेक्स, त्यानंतर टोमॅटो केचप आपल्याला थोडंसं लागणार आहे, दूध, टोमॅटो, चीज आणि बटर, बॉईल करून घेतलेले कॉर्न, काळी मिरी पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पास्ता। तर इथे मी हा पेने पास्ता यूज केलेला आहे की यासाठी मी हा यूज करते की जेणेकरून आपण जी ग्रेव्ही किंवा जो सॉस बनवणार आहे ना तो याच्यामध्ये जाऊन हे अजून ज्युसी लागतात, म्हणून मी हा पेने पास्ता इथे यूज करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही यूज केला तरी चालेल। तर सगळ्यात पहिले आपण पास्ता उकळून घेऊया। त्यासाठी मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याला एक उकळी आली की मग याच्यामध्ये आपण मीठ आणि तेल टाकून मग हा पास्ता त्याच्यात ऍड करणार आहोत। आपल्या पाण्याला या ठिकाणी उकळी आलेली आहे। आपण त्यात टाकणार आहोत मीठ, थोडंसं तेल, पास्ता टाकल्यानंतर शक्यतो त्याला थोडंसं हलवून घ्या जेणेकरून तो खाली तळाला जाऊन बसणार नाही। आता आपण आपला पास्ता इथे थोडासा कुक होऊ देऊया। पूर्णपणे आपल्याला त्याला कुक करायचं नाहीये, थोडासा एक 90% आपण त्याला कुक करून घेणार आहोत। इटालियन भाषेमध्ये त्याला अल दांते असं म्हणतात की पूर्णपणे शिजवायचं नाहीये, थोडासा बाईट त्याचा फक्त होईल दाताखाली, कारण राहिलेला पास्ता जो पूर्ण आपण कुक करायचा आहे तो आपण नंतर ग्रेव्हीमध्ये करणार आहोत, म्हणून आता इथे सध्या आपण फक्त त्याला 90% पर्यंत कुक करून घेणार आहोत। एक गोष्ट फक्त इथे लक्षात ठेवायची की पास्ता हा पाणी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे, थंड पाण्यात टाकायचा नाहीये। आपला पास्ता इथे कुक झालेला आहे। तुम्ही जर बघितलं, मी जर याला इथे एखादा कट दिला तर तो कट होतोय, एवढंच तो आपल्याला कुक करायचा आहे, खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये। गॅस बंद करूया आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे पाणी आपण गाळून घेऊया। रेड सॉस बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे, त्यासाठी आपण टोमॅटो ब्लांच करून घेऊया। ब्लांच करून घ्या म्हणजे आपण त्यांची साल ही काढून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला इथे हे असे कट मारून घ्या क्रॉसमध्ये, आणि आपण यांना 1 ते 2 मिनिटं पाण्यात उकळून घेणार आहोत, जेणेकरून ही वरची स्किन जी आहे ही इझिली आपल्याला काढता येईल। तर अशा पद्धतीने हे कट आपण इथे करून घेतलेले आहेत। उकळत्या पाण्यामध्ये आपण हे टोमॅटो 1 ते 2 मिनिटं उकळू देणार आहोत, जेणेकरून त्यांचे साल आपण काढू शकू। 2 मिनिटे झालेली आहेत। आपण हे टोमॅटो बाजूला काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांची ही साल बघू शकता किती व्यवस्थित ही निघते। ही साल आपल्याला काढून घ्यायची, थोडेसे गरम आहेत। तर ही सगळ्या टोमॅटोची साल काढून रेडी आहे। आता आपण यांना असं कट करून घेणार आहोत आणि आपल्याला याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे। तर प्युरी बनवण्यासाठी शक्यतो ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकणार आहोत। विदाउट बिया ही प्युरी आपल्याला इथे बनवायची आहे। हे सगळं रफली चॉप हे कट करून घेतलेलं आहे। आता आपण याची एक छानशी प्युरी बनवून घेऊया। प्युरी ही खूप
चिकन बनवायची नाही आहे, एकदम आपल्याला थोडीशी ती जाडसरच ठेवायची आहे. तर आपली प्युरीसुद्धा आता इथे रेडी आहे. आपण सॉस बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण रेड सॉस बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तेल. तेल हे तुम्ही कुठलंही नॉन फ्लेवर म्हणजे ज्याला खूप जास्त वास नाही आहे किंवा ते खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहे असं घ्यायचं आहे. सोयाबीन तेल किंवा रिफाइंड ऑइल, राईस ब्रॅन ऑइल. शक्यतो शेंगदाणा तेल वापरू नका किंवा मग जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर मग अजूनच बेस्ट. या तेलातच आपण टाकणार आहोत बटर. हे थोडंसं मेल्ट होऊ देऊया. थोडंसं, जास्त मेल्ट नाही करायचं. त्यात आपण टाकणार आहोत लसूण. छानसे परतून घ्यायचं. थोडंसं ओरिगॅनो. हे ओरिगॅनो तेलात किंवा हे बटरमध्ये टाकल्यानंतर त्याचा एक छानसा स्मेल याच्यामध्ये उतरतो, एक छानशी चव त्याची याच्यामध्ये उतरते आणि मग ते जे पूर्ण आपली पास्त्याची टेस्ट आहे ना ते अजून जास्त एनहान्स करतात. म्हणून आपण तेलामध्ये तिथे ओरिगॅनो टाकतोय. नंतर आपण टाकणार आहोत कांदा. कांदा हा हलकासा परतून घ्यायचा आहे. पूर्ण तो आपण जसं नॉर्मली आपण ब्राऊन करतो किंवा पिंकिश करतो तसं आपल्याला करायचं नाहीये. हलकास इथे थोडंसं त्याला परतून घ्यायचंय फक्त. आपला कांदा हा थोडासा परतता गेलेला आहे. तर आपण ऍड करूया शिमला मिर्च. आपण बारीक कट करून घेतलेल्या होत्या. आणि कॉर्न. तुम्ही तुमच्या आवडीच्या इतरही भाज्या याच्यामध्ये टाकू शकता. जर तुम्हाला मशरूम आवडत असेल, ब्रोकोली आवडत असेल तर तेही यात ऍड केलं तरी चालेल. भाज्यांची चॉईस ही तुमच्यावरती आहे. तर आता आपण याला 1 ते 2 मिनिटं परतू देणार आहोत. व्यवस्थित आपण याला इथे या भाज्या पूर्णपणे आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. थोडासा कच्चा बाईट हा छान लागतो म्हणून आपण थोडंसं यांना फक्त परतून घेतो इथे. आपल्या भाज्या हे आता छानशा इथे थोड्याशा परतल्या गेलेल्या आहेत. त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. ही आपण छानशी मिक्स करून घेऊया. नंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. 1.5 चमच मी इथे घेते. थोडीशी काळी मिरी पावडर. आणि आपण ह्या टोमॅटोला त्याच्यामध्ये छानसं कुक होऊ देणार आहोत 1 2 ते 3 मिनिटं, जेणेकरून त्याचा कच्चा स्वाद आपल्याला लागणार नाही. त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ आणि टोमॅटो केचप. टोमॅटो केचप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. आता आपण याला 1 2 ते 3 मिनिटं छानसं कुक होऊ देऊया. आपला टोमॅटो कुक होतोय तोपर्यंत आपण व्हाईट सॉस बनवून घेऊया. त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यात मी टाकते बटर. बटर थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण मैदा ॲड करणार आहोत. इथे मी 2 ते 2.5 चमचे मैदा हा घेतलेला आहे. जास्त मैदा घ्यायचा नाही आहे, नाहीतर मग आपला सॉस जो आहे तो खूप घट्टसर होतो. थोडासाच मैदा इथे व्हाईट सॉस बनवायला इनफ असतो. इथे हा मैदा आपण परतून घेतोय. तो खूप जास्त आपल्याला परतायचं किंवा शिजवायचं नाही आहे. त्याचा कलर चेंज होईल इथेपर्यंत नाही. थोडासा फक्त आपण त्याला इथे परतून घेणार आहोत. हे बघा, थोडंसं त्याला असं फेस यायला लागला की आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कप दूध हे ॲड करणार आहोत.
दुधामध्ये तो छानसा एकजीव करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या त्याच्यात राहणार नाही याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि व्यवस्थित छानसा असा तो मिक्स आपल्याला करून घ्यायचा आहे. थोडासा कुक झाल्यावर त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ. मीठ हे अंदाजानेच टाका व्यवस्थित, कारण आपण ऑलरेडी त्या सॉसमध्ये पण हे मीठ टाकलेलं आहे. थोडीशी काळी मिरी पावडर. हे सगळं आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. खूप पातळही नाही, खूप घट्टही नाही, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची. तुम्ही बघू शकता हे छान होतं इथे घट्टसर होतं. आपलं व्हाईट सॉस इथे रेडी आहे. त्यात मी टाकतेय ही चीज. मी किसून घेतलं होतं. तुम्हाला हवं असेल तुम्ही चीज स्लाइस टाकले तरी चालेल. चीज ॲड करून झाल्यावर आपण फक्त त्याला एक छानसं इथे मिक्स देणार आहोत. व्हाईट सॉस इथे रेडी आहे. आपला रेड सॉस पण रेडी आहे. आता आपण तो याच्यामध्ये टाकूया. इथे एक छानसा मिक्स आपण याला इथे देतोय. असे आपले हे दोन्ही सॉस आपण इथे मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता आपण टाकणार आहोत आपला पास्ता. आणि हे सगळं आपण छानसं मिक्स करून घेऊया. खूप मस्त ज्यूसी सॉसी असा पास्ता हा इथे रेडी होतोय. फ्लेवरसाठी आपण याच्यात थोडं बेसिल लीफचं सीझनिंग जे आहे ते ॲड करतोय. तुमच्याकडे फ्रेश बेसिल लीफ असतील तर अजूनच छान. तर हे सगळं आपण एक मिक्स याला आता देऊन घेऊया. एक 2 मिनटं फक्त याला आपण इथे लो हीटवर थोडंसं कुक होऊ देऊ. मग आपला पास्ता हा असेल रेडी. तर असा हा आपला क्रीमी ज्यूसी पास्ता इथे रेडी आहे. गरम गरम सर्व करा आणि एन्जॉय करा. आपला पास्ता तर रेडी झाला आहे, बट पास्तासोबत गार्लिक ब्रेड नसेल तर मजा नाही. म्हणून आपण इथे गार्लिक ब्रेडसुद्धा बनवून घेतो आहे. त्यासाठी मी इथे लसूण हा बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डिफरंट फ्लेवर्स आता ॲड करतो आहे. इथे सगळ्यात पहिल्यांदा ॲड केले काळी मिरी. नंतर आपण ॲड करणार आहोत ओरिगानो. नंतर आपण वापरतो आहे ते म्हणजे चिली फ्लेक्स. नंतर आपण टाकणार आहोत ते मिक्स हब हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालणार आहे. आणि मिक्स हब नंतर सगळ्यात शेवटी आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये ते बटर. अनसॉल्टेड बटर हे आहे. हे बटर आपण ॲड करून याला आपण एक छानसा मिक्स देणार आहोत. गार्लिक बटर आपण हे घरच्या घरी इथे रेडी करतो आहे. हे रेडी करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवून नंतर वापरू शकता. बट फ्रेश जो असतो ना त्याचा एक फ्लेवर वेगळाच असतो. सो असंही आपलं गार्लिक बटर आता ही इथे रेडी आहे. ते आपण ब्रेडला लावून घेऊया. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी आपला साधा व्हाईट ब्रेड वापरलेला आहे. गार्लिक ब्रेडचा ब्रेड मला मिळाला नव्हता तर या पद्धतीने आपण हे जे बटर बनवलेलं आहे ते आपण पूर्णपणे ह्या ब्रेडवरती पसरून घेणार आहोत. चारी साईडने आपण त्याला पूर्णपणे पसरून घेणार आहोत, जेणेकरून ते छानसं प्रत्येक साईडला त्याची टेस्ट ही लागेल आपल्याला. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर केलेलं आहे चीजचं गार्निशिंग. इथे मी नॉर्मल प्रोसेस चीज वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोझरेला चीज पण वापरू शकता. तर असं सगळं कोटिंग चीजने आपण केलेलं आहे. आणि आज मी यांना ओव्हनमध्ये टोस्ट करणार आहे. तव्यावरती कसं टोस्ट करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकतात. तर 5 ते 7 मिनिटानंतर आपले हे चीज गार्लिक ब्रेड रेडी आहेत. हे आपल्या दोन्ही ज्यूसी स्पायसी चीजी रेसिपीज रेडी आहेत.
नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. धन्यवाद.